सोलापूर जनदर्पण विचाराच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सध्या सोलापूर शहरातील विडी कामगारांचा जो प्रश्न आहे तो आता गंभीर होत चालला आहे. दिवसागणित मोजून एक 8 दिवसात काय निर्णय होईल हे सगळ्या विडी कामगारांना चिंतेचा विषय बनलेला आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी एक संवाद केलेला आहे की त्यांनी म्हटलं आहे की मालक लोकांना कितीही सवलती दिलेल्या आहेत, त्यांना अन्य जे त्यांना सोयीसुविधा पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहे, पण उठ तर सूट आम्ही राज्य सोडून जाणार, दुसरीकडं स्थलांतर होणार अशी जे धमकी दिली जातात ते चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात आपण क्षत्रिय साहेबांना आपण या ठिकाणी संवाद साठी बोलवलेलं आहे. सर, या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? मुख्यमंत्र्यांनी म्हणत आहे की आम्ही काही सवलती कामगार मालकांना दिलेल्या आहे आणि उद्योजकांना दिलेल्या आहे, सगळ्यांना दिलेल्या आहे, सगळे समांतर असून कामगारांना जे वेतन निश्चित केलं आहे ते त्यांनी द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? आम्हाला महाराष्ट्रामध्ये विडी कारखाने चालवण्याची आवड तर आहे, तिथे आम्हाला बाकीचं वातावरण सगळं चांगलं आहे. सवलतींचा जर विचार केला तर विडी उद्योगासाठी विशेष अशा कुठल्याही सवलती आजपर्यंत आम्ही सरकारला मागितल्या नाहीत आणि सरकारने ते आम्हाला दिलेल्या नाही. जे काही कापड आणि टेक्स्टाईलमध्ये सबसिडी रिबेट वगैरे प्रकार होते त्याचा पद्धतीने कधीही विडी कारखानदारांना मदत सरकारने आजपर्यंत केली नाही आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही दुःखही नाही. आम्ही काय म्हणतो की बाबा आम्ही ज्या पद्धतीने आमच्या कामगारांचं पोट भरायला सक्षम आहोत त्याप्रमाणे आम्हाला आमचे कारखाने चालवू द्यावे. आणि पळून जायची भाषा जी आहे ते पळून जाण्याच्या भाषेबद्दल मी एवढंच म्हणू शकतो की जर का आमचा प्रॉडक्ट कुठलाही प्रॉडक्ट कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला कसा तयार करता येईल, कुठे तयार करता येईल, कॉस्ट कटिंग कुठे करता येईल याचा प्रत्येक उद्योजक विचार करत असतो. तर जर का आम्हाला परराज्यामध्ये कमी किमतीमध्ये आमचा प्रॉडक्ट तयार करणं शक्य असेल तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला इथे काम करणं मुश्किलच ठरणार आहे. पळून जाण्याचा भाग इथं येत नाही. जर का निम्मी मजुरी बाहेरच्या राज्यामध्ये असेल तर आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये काम किती दिवस करू शकतो? शेवटी आमचा जो प्रॉडक्ट आहे विडीचा कट्टा, तो विडीचा कट्टा सर्व भारतभर आम्ही विकतो आणि सर्व भारतभर इतर राज्यांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने लोकांना विडी तयार करायची त्याप्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. अशा पद्धतीमध्ये जर का बाकीच्यांच्या विड्या 25 आणि 26 आणि 27 रुपयाला विकू शकतायत ते, त्यांच्यासमोर माझी विडी मी केवळ महाराष्ट्रात बनवतो म्हणून मला जर का 35 आणि 38 रुपये चार्ज करायची पाळी आली, एवढ्या रुपयाला विकायचा प्रयत्न मी केला तर त्याची विक्री होणार आहे का? निश्चित होणार नाही. कुठल्याही पानपट्टीवर जर का बंगाली विड्या ज्या 10 रुपयाला 12 विड्यापासून अवेलेबल आहेत, आता त्या ठिकाणी मी जर का या पद्धतीने इथे मजुरी द्यायची 380 रुपये मजुरी द्यावी असं साधारण सरकारचं म्हणणं आहे. त्या 380वर परत 30% बेनिफिट आहे, बोनस आहे, अक्रज आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, हे सगळे साधारण 30% बेनिफिट होतात. तर 380वर 30% हे चढतात. त्याच्यामुळे हे जवळजवळ 400च्या घरामध्ये 500च्या घरामध्ये ही मजुरी जाते. आणि तसं जर झालं तर माझा कट्टा जो मी आज 28 रुपयाला विकू शकतो त्याची किंमत मला 37-38 रुपये करावी लागेल. कुठल्याही पानपट्टीवरती विक्री होणार नाही आहे या दरामध्ये. घेणारा जो ग्राहक आहे तो कमी उत्पन्न गटातला आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला स्वस्तात चांगली विडी कुठं मिळेल हे बघणारच आहे. बाकीच्या राज्यांमध्ये जी विडी तयार होते ती निश्चित खराब तर नसतेच, चांगलीच असते ती सुद्धा. फक्त आमच्या तंबाखूच्या ज्या पर्टिक्युलर टेस्ट असते त्याच्यासाठी तो ग्राहक आमची विडी निवडत असतो. पण जर का एवढं तफावत जर झाली दरामध्ये तर तो आमची विडी नाही घेणार आहे. आणि अशा पद्धतीने जर का आमची विडीच विकणं आम्हाला शक्य नाही झालं या दरामध्ये, वाढीव दरामध्ये, तर ते कारखाने आम्ही महाराष्ट्रामध्ये चालवावेत का? आम्हाला सरकारी असं नाही म्हणू शकत किंवा नुकसानीत तुम्ही इथंच धंदा करा असं निश्चित सरकार म्हणणार नाही. हा मुद्दा जो आहे हा सरकारने लक्षात घ्यावा. प्रॉब्लेम काय झालेला आहे हे लक्षात घ्यावं आणि त्याच्यावर तोडगा काढावा. आम्ही तर पहिल्यापासून ही भूमिका घेतलेलीच आहे. तोडगा तर निघूच दे. तोडगा तर निघाला आणि आम्हाला जर का इथे सुद्धा योग्य भावामध्ये विडी तयार करणं शक्य झालं, जेणेकरून आमचा विडीचा भाव सुद्धा, विक्रीचा भाव आम्हाला योग्य तो ठेवता आला, तर आम्हाला इथून पळून जायचं काहीच कारण नाही. आणि आम्ही पळून तर जातच नाही आहे. आम्हाला हे जर का नोटिफिकेशन सरकारने आम्हाला बाध्य केलं की हे पाळावंच लागेल तर नाईलाजाने आम्हाला कारखाने बंद करावे लागतील. इथे काही लोक असे आहेत की ज्यांचे निजामाबाद वगैरे भागात कारखाने आहेत, ते लोक निश्चितपणे तिकडे जातील, तिकडे त्यांचं प्रोडक्शन चालूच आहे, तिथं वाढ करतील आणि इथं बंद करतील. पण ज्या लोकांना
काही कारखाने असे आहेत की ज्याचे इतरत्र कारखाने नाही आहेत, त्यांना मात्र खरंच इथलं बंद करून दुसरीकडे जावं लागेल. ही वस्तुस्थिती आहे. आता तुमचं म्हणणं आहे की आम्हाला ते परवडत नाही किंवा परराज्यात गेलं तर त्याची किंमत मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे. परवा एक आडम मास्तराने असं म्हणलं की त्यांच्या आधारी मागं कमीत कमी 200 रुपयाचा नफा त्यांच्याकडं मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे. असं असताना सुद्धा तुम्ही कामगारांना किमान वेतन लागू करत नाही अशी त्यांची आग्रही मागणी आहे. याला काय तुम्हाला 200 रुपये जर का आम्हाला नफा असेल तर माझ्या मते इन्कम टॅक्सचा कायदा सुद्धा आम्हाला लागू आहे. इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे जे काही त्याचे विवरणपत्र भरायचे असतात ते आम्ही भरतो, त्याचा टॅक्स भरतो आणि हे सरकारचं काम आहे. आडमास्तर कोण आम्हाला विचारणार तुमचा नफा किती आहे काय आहे आणि तो कॅल्क्युलेट कशाला करतो? आम्ही जर का म्हणलं आडमास्तरचा काय काय नफा आहे, त्याचे काय काय बिझनेस असेल तर चालेल का? ह्याच्यामध्ये त्यांनी घुसायचं काही कारण नाही आहे. आमचा नफा आहे तो आम्ही डिक्लेअर करतो, आम्ही टॅक्स भरतो. आडमास्तर किती टॅक्स भरतात, किती नफा कमवतात असं जर विचारलं तर वाईट वाटेल त्यांना. हा विषयच त्यांनी काढायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला मिळतोय नफा पण मिळवू शकत नाही. एक लक्षात ठेवायचं, आम्हाला नफा मिळतो ही वस्तुस्थिती आहे. आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका अशी ठेवली आहे की ही प्रॉफिट मेकिंग इंडस्ट्री आहे. इथं जर का थोडा का होईना नफा जर का असेल तर ही चालू राहील, नफा जर नसेल तर ती बंद पडेल. पण त्यांचं जे म्हणणं आहे 200 रुपये नफा मिळतो हे दादांचं खोट आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावं. ते काही बोलायचं आपलं उचलली जे लावली टाळ्याला असं नाही चालणार ना. तुम्ही लोकांची दिशाभूल कशाला करता? आहेत ना त्याचे सरकारी अधिकारी आहेत, सरकारी यंत्रणा आहे. आमचा नफा किती आहे काय त्याचा टॅक्स आम्ही भरला नाही भरला याची शहानिशा करतायत. ते तुम्ही कोण विचारणार आम्हाला? आता सरकारनं जर 379 रुपये कंपल्सरी करा म्हणून सांगितलं, मग एवढं तुम्हाला होत नाही असं तुमचं म्हणणं आहे आणि परराज्यात जाणार. पण एवढ्या मोठ्या कामगार संख्या असलेल्या राज्यातील कामगारांनी करायचं काय? आता हे तुमच्यावर 40 वर्ष डिपेंड राहून तुम्हाला मोठं केलं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय? हे बघा, कारखानदार हे कामगारांमुळेच आहेत, कामगारी कारखानदारांमुळे. आजपर्यंत जेव्हा सरकारने याच्यामध्ये दखलंदाजी केली नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कामगारांचं पोट भरतच होतो, आम्ही व्यवस्थित कारखाने चालवत होतो. मी आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये पण हेच सांगितलं की ज्या वेळेला सरकारने 7 तारखेला आम्हाला नोटीस इश्यू केली की तुम्ही अशा अशा पद्धतीने हे द्यायला पाहिजे, तो त्याच्यामुळे हा घोटाळा झालेला आहे. जोपर्यंत ती नोटीस नव्हती आम्ही तर 245 रुपयांनी कामगारांच्या सहमतीने आम्ही कारखाने चालवतच होतो. आम्ही कुठं नाही म्हणतो. पण आता शासकीय नियमाप्रमाणे जे किमान वेतन आहे 379 रुपये ते सरकारच्या नियोजनाप्रमाणे ते बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेवढी तर मजुरी त्यांना मिळालीच पाहिजे असं सरकारकडूनच म्हणणं चालू आहे. मग याबद्दल तुमचं म्हणणं आहे? हे सरकारचं म्हणणं आहे, हे मान्य आहे बरोबर. पण हे सरकारने हे म्हणणं त्यांचं जे म्हणजे त्याच्यामागची भूमिका काय आहे, त्यांनी कशा कशाचा विचार केला आहे हे सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे ना. एक कोणाला तरी वाटलं म्हणून त्यांनी एवढा जर का पगार केला असेल. जी कमिटी निर्माण केली होती 2018 साली त्यांनी 165 रुपये दर असावेत असा अहवाल दिलेला आहे. तो अहवाल धरून गप्प का बसले सरकार? त्याच्यावर ॲक्शन घ्यायची होती. म्हणायचं होतं की हा अहवाल जो दिलेला आहे त्याच्यातला दर आम्हाला मंजूर नाही. त्या तो अहवाल तयार करताना त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी होते, मालक वर्गांचे प्रतिनिधी होते, कामगारांचे प्रतिनिधी होते, सगळ्यांच्या संमतीने ते डिक्लेअर केलेलं होतं. तो अहवाल त्यांनी खरं तर मान्य करायला हरकत नव्हती आणि त्याप्रमाणे नोटिफिकेशन करायला हरकत नव्हती. प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठीच त्या समितीचं गठन झालं होतं ना. मग ते बाजूला ठेवून हे दर आता काढले ते कोणी काढले बरं? ती कमिटी का निर्माण झाली होती? जे काय नोटिफिकेशन निघालंय त्याच्यात काहीतरी चूक आहे हे लक्षात आल्यावरूनच ती कमिटी निर्माण केली गेली होती. तर त्या कमिटीचा रिपोर्ट पण तुम्ही बाजूला ठेवता, त्याचा विचार पण करत नाही. त्या कमिटीमध्ये मी स्वतः मेंबर होतो. आम्हाला साधं कळवलं सुद्धा नाही की त्या कमिटीचा रिपोर्ट सरकारने स्वीकारला आहे नाही स्वीकारला. प्रत्यक्षात तो स्वीकारलेला आहे, फक्त फायनल मंजुरीसाठी तो CMच्या कार्यालयामध्ये गेला होता. ही प्रशासकीय कारवाई असते, तिथून सही होऊन यायला पाहिजे होता. जर का कामगार मंत्र्यांनी त्याला अप्रुव्हल दिलेला आहे तर मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणे आणि त्याप्रमाणे नोटिफिकेशन काढणे ही एवढी प्रशासकीय कार्यवाही राहिली होती, ती का नाही केली? बरं, हे 2018ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर सुद्धा 2026 म्हणजे 8 वर्ष आम्ही त्या पद्धतीने आम्ही सुद्धा लगेच त्यावेळेला 165 रुपये द्यायला सुरुवात केली. दरवर्षी आम्ही त्याचा वाढ पण DAची देत आलेलो आहोत. आम्ही काय तिथं कमी पडलेलो नाही, आम्ही प्रत्येक गोष्ट पाळत आलेलो आहे. म्हणजे सरकारचं म्हणणं असं पण आहे की 2014 साली ज्यावेळेला किमान वेतनाची निश्चित झाली होती तेव्हापासून आतापर्यंत विडी कारखानदारांनी कुठलीही मजुरी वाढ दिलेली नाही.
त्या असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते आत्ता जो आम्ही केलेलं आहे ते आजच्या किमान वेतनाच्या धर्तीवर आम्ही त्यांना लागू केलेलं आहे. मजुरी ज्या वेळेला निश्चित होते त्यावेळेला त्या दिवशी किंवा त्या वर्षीपासून एक ठराविक रक्कम ही मूळ मजुरी म्हणून डिक्लेअर केली जाते आणि त्याच्यातच असं प्रावधान आहे की दरवर्षी 1 एप्रिलपासून वाढत्या महागाईच्या अनुसार CPI इंडेक्सला लिंक केलेला एक कॉम्पोनंट तयार होतो, तेवढी वाढ ह्यांनी दरवर्षी द्यायला पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी 1/4 म्हणजे 1 एप्रिलपासून त्या वर्षामध्ये सरकारने जाहीर केलेल्या CPI इंडेक्सवर आधारित जी काही वाढ द्यायला पाहिजे ती आम्ही आजपर्यंत देत आलो. तर मजुरीत वाढ केली नाही ह्याला 2 अर्थ होतात. आम्ही बेसिक ठीक आहे जेवढ्यात तेवढीच राहिली, पण आम्ही मजुरीमध्ये जी काही ह्याची वाढ होती DAची वाढ ती आम्ही वेळोवेळी देत आलेलो आहोत. त्याच्यानंतर 165 रुपये ज्या वेळेला रेकमेंडेशन केलं होतं त्यावेळेला साधारण मजुरी बेसिक होती, बेसिक प्लस DA धरून 155च्या आसपास होती. ती त्याच्यामध्ये 10 रुपये वाढ जी केली आम्ही बेसिकमध्येच वाढ केल्यासारखं आहे ना. त्यावेळची जी बेसिक होती त्याच्यामध्ये वाढ करूनच 165 रुपये आम्ही द्यायला लागलो. आता 165 18मध्ये आम्ही चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर 19, 20, 21, 22 आजपर्यंत प्रत्येक वर्षी 1 एप्रिलला आम्ही त्याच्यामध्ये वाढ देत आलेलो. त्याच्यामुळे असं नाही आम्ही बेसिक मजुरीमध्ये वाढ नाही असं म्हणू शकतात, पण मजुरीच वाढली नाही असं नाही. मग आम्ही 230 रुपये का देतोय? आताच्या सरासरीला बघितलं तर 279 पर्यंत सरासरी बसत आहे, पण आपण देत आहे 245 रुपये. हे समतोल नाही असं त्यांचं म्हणणं नाही. समतोल नाही हे बरोबर आहे, त्यांचं म्हणणं ठीक आहे असू शकतं, पण त्याचं काहीतरी रिझनिंग त्यांनी द्यायला पाहिजे ना. मग समिती तुम्ही निर्माण केली, समितीचं कशासाठी निर्माण केली आणि समितीचा निर्णय म्हणजे जो अहवाल आला त्याच्यावर निर्णय काय घेतला आम्हाला सांगायला नको? जर का मी समितीचा मेंबर आहे मला सांगायला पाहिजे काय झालं. आता आपण या ठिकाणी क्षत्रिय साहेबांची मुलाखत घेतलेली आहे, त्यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की आता शासनाचा तर निर्णय झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणावर अन्यत्र आणू नका असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. असं असताना सुद्धा आपण 1 तारखेचं जे नियोजन तुमचं बंदचा जो निर्णय आहे आणि बाहेर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल तुमच्या अंतिम आता असं काय निर्णय झाला आहे? यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून काहीतरी योग्य तो तोडगा काढला तर आम्ही इथे काम करायला तयारच आहोत. अन्यथा या भावाने जर का मजुरी द्यायची पळी आली तर घरदारा विकून सुद्धा आम्ही हे पूर्तता करू शकत नाही. मग आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये का राहावं हा माझा सरकारला सिंपल प्रश्न आहे. असं का? असं तर सरकार म्हणू शकत नाही बा तुम्हाला जर का 100 रुपयामध्ये परवडतं तर तुम्ही 120 रुपये खर्च करा. प्रॉडक्ट आम्ही विकणार 100मध्ये, तयार करायला जर 120 रुपये लागत असतील तरी सुद्धा पदरमोड करून तुम्ही महाराष्ट्रातच कारखाने चालवा असं तर निश्चित सरकारचं म्हणणं असणार नाही. त्याचा सरकारने विचार करावा आणि तोडगा जर निघाला तर आम्ही कशाला इकडे तिकडे जातो? आजपर्यंत तोडगे काढतच आम्ही इथपर्यंत आलोय ना. तोडगा जर निघाला नसता किंवा काढायची आमची इच्छा नसती तर 2014 सालीच कारखाने बंद झाले असते. तोडगा निघत गेला म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलेलो आणि आता ते आम्हाला गळेश आले. आता तुमचं म्हणणं आहे की 1 तारखेपासूनचा निर्णय आमचा ठाम आहे. हो ठाम आहे म्हणजे बंद पडणारच आहे ना. माझं साधं म्हणणं हेच आहे की 100 रुपयाला तुम्ही प्रॉडक्ट तयार करा आणि 80 रुपयात विका आणि हिथंच तयार करा. असं काय आम्हाला 70 रुपयामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जर का तयार करू शकतो 80 रुपयात विकू शकतो, आम्ही तर 100 रुपये देऊन कशाला तयार करायची वेळी आमची असं कुणीच सरकार म्हणणार नाही. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आव्हान असेल, इथल्या कामगार संघटना असतील किंवा आपण मालक संघटना असतील एकत्र येऊन कुठली नव्याने बैठक होऊन निर्णय व्हावा असं तुम्हाला वाटतं? वाटतंच आहे ना आम्हाला. मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा इव्हन कामगार मंत्र्यांनी जर का ह्याच्यावर विचार करायचं ठरवलं आणि मीटिंग जर कॉल केली आम्ही का नाही जाणार? आम्ही जाणार. आता या ठिकाणी विडी कामगार संघटनेचे सचिव सुनील क्षेत्रे साहेब आपल्याशी बोलताना म्हणलं आहे की मुख्यमंत्री आणि कामगार संघटना आणि पुन्हा एकदा उद्योजकांची बैठक घ्यावा आणि त्यातून योग्य तो तोडगा काढल्यानंतर तो प्रश्न विषय मिटेल असं त्यांचं म्हणणं आहे. आता येत्या 2-3 दिवसात राज्यातील काही आमदार असतील किंवा सोलापूर शहरातील आमदार खासदार यांनीही सुद्धा या प्रश्नासाठी आपलं मत व्यक्त करावं आणि पुढच्या जो विडी कामगारांचा 30,000 लोकांचा जो प्रश्न आहे ते सुटण्यासाठी काय नेमका प्रयत्न करता येईल तो प्रयत्न त्यांनी करावा असं मी जनदर्पण चॅनलच्या वतीनं या सर्वांना मी आवाहन करतोय. आपण या ठिकाणी क्षेत्रीय साहेबांची विशेष मुलाखत घेतली आहे त्याबद्दल आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात सध्या सोलापूर शहरात विडी कामगारांचा जो प्रश्न आहे सुद्धा जटिल होत चालला आहे. 1 तारखेपासून विडी उद्योग संघाने बंदचा पुकार केल्यामुळं
सर्वत्र कामगारांची बेचैनी सुरू झालेली आहे. सर्वांना वाटतं की आपलं 1 तारखेनंतरचं जीवन कसं होईल या संदर्भात त्यांनी बेचैन झालेले आहेत. काही कामगारांनी आपापल्या प्रतिनिधींनी घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे गेलेले आहेत. त्यांना आपले निवेदन दिलेले आहेत, त्यांना आपलं गाऱ्हाणं मांडलेलं आहे. या सर्वांचा जो प्रश्न आहे तो उद्योग समूहातील तो अध्यक्ष असतील किंवा कायदे सल्लागार असतील त्यांच्याशी निगडीत असल्यामुळे आपण या दोघांना या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी ओमप्रकाश तिवारी सर जे व्हिडिओ उद्योग संघाचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले कायदे सल्लागार विजय मराठे सर या ठिकाणी आहेत. आपण दोघांनाही या संदर्भात त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. ओमप्रकाश तिवारी सर मला म्हणून सांग की विडी कामगारांची संख्या या ठिकाणी 30 ते 35,000ची लोकसंख्या म्हणजे संख्या आहे. एकदमच कामगारांची जर रोजीरोटी बंद झाली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होणार आहे, अन्य मोठे प्रश्न निर्माण होणार आहे. आपण आता जो देत असलेला तो 245 रुपयाचा मजुरी आहे तो 379 रुपये मिळावा असं सरकारकडून नियमावलीप्रमाणे आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 2014 पासून आतापर्यंत जो मजुरी त्यांना भेटायला पाहिजे तो भेटला नाही. त्यामुळे आम्ही आता मधल्या काळातला जो कालावधी आहे तो वगळून आत्ताचा जो करंट पिरियडमधला जो मजुरी त्यांना भेटायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही अंमलबजावणी करण्यास इम्प्लिमेंटेशन दिलेलं आहे. मग या संदर्भात पहिल्यांदा तुमचं काय म्हणणं आहे त्याचं? बघा, सोलापुरातले विडी कामगार म्हणजे आमचेच कामगार आहेत. कामगार कुठल्याही सध्या कुठल्याही क्षेत्रातला कामगार होतो, कामगार तो उपासमार व्हायला नाही पाहिजे हे आमच्या प्रत्येक मालकाची इच्छा तीच असते. कामगार उपासमार होण्या व्हायला पाहिजे, कामगार सुखी राहायला पाहिजे. कामगार असेल ते इंडस्ट्री चालणार आहे. शेवटी कुठली काही इंडस्ट्री असू नका, कामगार आणि मालक यांची संघटना समजा किंवा ते यांचं प्रेम आपसात उघडे होईन आजपर्यंत चालत आलेले आहेत काय, म्हणून आजपर्यंत सोलापूर काम व्यवस्थित चालले. आता ऐनवेळी सरकारने जे धोरण टाकलं आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती पुरवतो. सेक्रेटरी साहेबांनी 36 समेट करून सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे काय. आता 245 मी मजुरी देतोच आहे. सरकारने 379 मजुरी करून टाकली, एकदम वाढवली परिपत्रक काय. त्याच्यामुळे हा जटिल प्रश्न झाला. आता 379 मध्ये कारखान्यात चालू ठेवून हा माल पुढे विक्री होईल का नाही होईल हा प्रश्न मोठा आहे. शेवटी माल विक्री झालं, पैसे येणार, कामगार मजुरी देणार. तर आमचा मालच पुढे विक्री घ्यायला झाला नाही या भावामध्ये तर कामगारांना कसं धंदा करून कसं चालू शकणार आहे. सरकारने ह्याबाबतीत खरं सखोल विचार करायला पाहिजे. सरकारला वारंवार प्रत्येक गोष्ट सांगत आलेले आहे. 245 सांगते त्यांनी 245 40% बोनस आहे, आपल्या त्या प्रायव्हेट सगळ्या गोष्टी देतो. तर 379 ते 500 रुपयाचा जवळपास पोचणार. एक बंडल 30 रुपयाला होणार. आता सध्याला आहे तो बंडल 40च्या घरात जाणार ना. मग शेवटी मार्केटमध्ये स्पर्धा आहे. इतर राज्यातल्या बिड्या पण येतात. आमची बिडी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रात विक्री होत नाही ना. प्रत्येकाचं मार्केट वेगळं आहे. प्रत्येक कुठे गुजरातला आहे, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. आणि त्याला कॉम्पिटिशन कुठलं आहे? इतर राज्यातल्या बिड्या. इतर राज्यातल्या बिड्यात मजूर स्वस्त त्यांना परवडत असेल तर सोलापूरची बिडी म्हणून का जास्त पैसे कोण देणार आहे का? असं काय नाही. शेवटी पिणारा माणूस कोण आहे? शेवटी धंदा स्वदेशी आहे. हातावर चालणार काम, हातावर चालते. बिडी हातात तयार होती, हातातच संपते. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हँडमेड आहे, मशीन मेड नाही. जेवढे पाहिजे प्रोडक्शन करून घेऊ संपून जाईल. बिडी हातातच तयार होणार, हातातच संपणार आहे शेवटी. बरोबर. शेवटी कोण आहे? बिडी पिणारा व्यक्ती कोण आहे? एकदम खालचा वर्गातला गरीब समजा असं बोलायचं नाही. असंघटित आहे, गरीब आहे, विरुंगळा म्हणून ओळखते त्यांनी. फक्त औषधाच्या एवढे विरुंगळा म्हणून बिडी ओढत असते, काम करून थकते. विरुंगळा म्हणून 2 फूक मारून सोडते त्यांनी. त्यांच्यासाठी शेवटी त्याला स्वस्तात बिडी मिळाली तीच बिडी घेणार आहे त्यांनी. आजच्या याच्या वातावरणामध्ये जर विचार केला तर महाग बिडी कोण घेणार आहोत? कोणाचं परवडत नाही. तर स्वस्त बिडी तुमची ब्रँड असला तुमची स्वस्ती बिडी असं तुमच्याकडे राहणार. महाग बिडी कोणी घेणार? कोणी घेऊ शकत नाही. मग शेवटी परिणाम कोणावर होणार? शेवटी कामगार. शेवटी कसं आहे, इकॉनॉमीचे रूल्स आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही. इथं बिडी तयार होते, इथे बिडी होत नाही ना. पण सोलापूरचे गिरायक महाराष्ट्राचे गिरायक नाही बिडी पिणारे. तर महाराष्ट्रात गिरायक असल्यास ते ताण कळते. महाराष्ट्रात 379 मजुरी आहे, यांचीच बिडी आम्ही ओढू असं ठराव. गिरायक तर नाही ना कंटिन्यू. महाराष्ट्राचं गिरायक महाराष्ट्रात बिडी ओढते म्हणून शेवटी गुजरात राजकीयचे लोकच बिडी ओढणार आहे ना. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं कसं माहिती का, भारतातल्या सर्व बिड्यांना अन्यायकारक झालेल्या बांगलादेशची जी बिड्या येतात मार्केटमध्ये एकदम स्वस्त आहे. तुम्ही आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
तुम्ही प्रत्यक्षात फील्डमध्ये सरकारी देखील फील्डमध्ये फिरावं म्हणतो मी सर्व सरकारने हात जोडून विनंती करतो, सर्व संघटनाने विनंती करतो, तुम्ही प्रत्येक पान दुकानात जावा, प्रत्येक दुकानात फिरा, प्रत्येक गावोगावी फिरा, भारतातल्या सगळ्या ठिकाणी बांगलादेशी बिडी आणि बाकी बिड्या याच्यामध्ये का तफावत आहे ते हुडकून काढा तुम्ही, तुम्हाला ताबडतोब सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जाईल. आणि दिवसेंदिवस हाच बिडी बेड्या कमी होत चाललेत आणि त्या बांगलादेशी बिड्याचा सेल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. हा महत्त्वाचा विषय लक्षात घेण्यासारखा आहे. आजपर्यंत कोणी तुम्हाला सांगत नाही, मी तुम्हाला कळकळीने सांगतो या गोष्ट. पूर्ण भारतातले भारतीय सरकारने शिष्टमंडळ तयार करावं, पूर्ण भारतात फिरावं द्यावं शिष्टमंडळ. काय प्रत्येक स्टेटला कुठली पिढी का व्हावी, कुठली पिढी का व्हावी, बांगलादेशची पिढी का व्हावी, त्याचं पॅकिंग कसं आहे कसं तर ते विचार करावा. कोण भारतातल्या पिढी उद्योगाचा विचार करावा म्हणतो मी. आणि काय देत नाही किमान वेतन काय देतात आणि किमान वेतन राबवत का कामगारांना आम्ही सगळं बेनिफिट सगळं देतो. सगळं छोटंसं मध्ये विचारायचं आहे की आपलं बाहेरच्या राज्यातले जे व्हिडिओ उद्योग आहेत त्या ठिकाणी किमान वेतन लागू आहे. त्या ठिकाणचं प्रोडक्शन तुम्हाला परवडतं तिकडचं, मग आपल्याला काय परवडतं? आम्ही मजुरीच कमी आहे ना. आता तेलंगणा आहे 8 रुपये 7 रुपये मजुरी कमी आहे तिथं, इथे 245 आहे, ते 7 रुपये कमी आहे. ते तिथलं कारखाना तिथं जायला साहजिकच याला जिथे धंदा परवडते तिथं जाणार ना. हो काय आता मी दुकानदार दुकान बसतो, मला गिऱ्हाईकाचं दुकान ठेवणार आहे ना, दुसरं कंपनी जाऊन धंदा करायला बसणार नाही, हे दुकान बंद करा, दुसरी दुकान उघडणार नाही, असं होणार आहे शेवटी. आता अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की बिडी कामगारांचा आपण अध्यक्ष आहात, या ठिकाणचे उद्योजक आपले कामगार आपले सेवक आहेत, बाकीचे घर फॅमिली म्हणल्यासारखं तुम्ही म्हणता, त्यांच्या अनेक अडचणी आहेत. गुल्हा कट्टा असेल, 4 पिढ्या असतील, पान कमी पडायला लागलं आहे आणि दोरी जो द्यायचा असतं तो दोरी दिला जात नाही, अशा अनेक तक्रारी त्यांच्या असतात. महिन्याला जवळपास तुम्ही दिलेल्या मजुरीमधलं त्यांनी 25% मजुरी त्याच्यावरच खर्च करत असतात. या संदर्भात तुमच्या यंत्रणेकडनं काय कधी नियोजन केलेलं आहे? पानाचं कसं माहिती का, पान शेवटी कसं आहे जंगलातलं येणं माल आहे, पण तुमचे दिलेला माल तुम्हालाच का चालत नाही? तुम्ही ज्या वेळेला कामगारांना तुम्ही दिला, आम्ही कामगारांना सांगतो पान मध्ये हिरवा असतं, थोडं दाग पडलेला माल असते. आम्ही कामगारांचं बोलणं एक असतं, तुम्ही घरात बिडी करता की सिंगल बिडी करता, तुम्ही तिथनं घरातला येताना कट्टा बांधून जे आणता त्या छाटूनच घेऊन या, मिक्स करून आणू नका तुम्ही. मिक्स करायचं कसं एक पूर्ण पांढरं दिसतं, एक पूर्ण काळं दिसतं असतं, गिऱ्हाईकाला घ्यायला त्रास पडतं. जर पूर्ण गिऱ्हाईकाला एक दुसरं हिरवा गेला तर गिऱ्हाईकाला काय वाटत नाही, एकसारखा माल गेला की नाही, एकामध्ये पांढऱ्या हिरवा गेला गिऱ्हाईकाला नसल्या त्याचा बिडी खराब सांगते. गिऱ्हाईक फोडणारा गिऱ्हाईक पैसे शेवटी तो पैसे देतो, पैसे देऊन तर माल घेणार आहे. आपण बाजारात गाडं गाडायला गेलं खणखण वाजवत आणतो, कुठलेला का तिथलेला गिऱ्हाईक घेणारा बंडल 10 रुपयाला बंडल घेणार, 800 बंडल घेतला तर प्रत्येक बिडी बघणार नाही, बघते त्याला पण आपण कारखानदाराचा कामगार. पण प्रश्न त्यांचा नाहीये सर, प्रश्न आपल्या कामगारांनी मालकाची व्यवस्थापनाची देतो आम्ही कामगारांचं तसं होत नाही आहे काय नाही. आतापर्यंत मी ज्या ठिकाणी आता तुमच्या मुलाखतीसाठी मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचं म्हणणं पण असंच आहे की आता नाव सांगायचं नाही, आपल्याच उद्योजकातले उद्योजक आहे त्यांचं नाव सांगितलं की ते खराब होणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मालकाकडून त्यांनीच म्हणजे आपल्याला व्हिडिओ वळण्यासाठी दिलेले असतात, ते पुढ्या दिलेले असतात, त्या पुढ्या अनेक खराब असतात. आम्ही ज्यावेळेला करून त्यांना दिलं तर ते सगळं छाटपिटी म्हणून बाजूला घेतात, असं त्यांचं म्हणणं आहे. 1000 बिड्या आमचं माझी गोष्ट का कामगार आणायला 1000 बिडी असते, 1800 बिडी असते नाही, पूर्ण बाजूला ठेवतात असं त्यांचं तक्रार आहे. माझी तक्रार नाही आहे, कारण ऑलरेडी त्यांनी आता माझ्याशी संभाषण करताना फक्त इन कॅमेरा सांगितलं नाही पण आउट कॅमेरा सांगितलं, असं आमचं म्हणणं आहे. माझी गोष्ट का तंबाखू आहे, आता आपण तंबाखू प्रमाण वजन करून देतो, कामगारचं काम आहे ना, की आपली बिडी व्यवस्थित झाला पाहिजे मार्केटमध्ये. कामगार पण त्या गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. तंबाखू कमी जास्त टाकली, बोलणार माणूस का म्हणते पोकळ आली ढकून देते, मालकाला शिवाय देते, कामगार शिवाय देत, मालकाला शिवाय देतात ब्रँडला. बरोबर काय म्हणजे काय कामगार पण त्या गोष्टी लक्ष ठेवायला पाहिजे, आमचं मत असं आहे. बरोबर आहे, कच्चा माल दिलेला त्या हिशोबाने माल करून द्यायला पाहिजे, तुमचं म्हणणं आहे. रोज करोड बिड्या तुमची मालक प्रत्येक एक सिंगल बिडी मालक उघडून बघत नाही. शेवटी काय आहे, स्टॉकचे लोक बघणार, त्याच्यावर सॅम्पल टेस्टिंग तेवढंच बघणार आहे. नाही, आता तुमचं म्हणणं तुम्ही म्हणाले की आम्ही कामगार लोकांना ते व्यवस्थित कामगार पण आपले 2 मुद्दे असे माझ्याकडे आहेत की गेल्या अनेक वर्षापासूनचं चॅट बिडीचं असेल
किंवा गुल्हा कट्टा असेल, हे तुम्ही अतिरिक्त जो वसूल करता त्याला मजुरी मिळाली गुलाकडे नाही आता बंद झाले का? हा गुलाकडे बंद झालं. आता बंद झाले का? गुलाकडे छाटबीडचं काम असतं. हां ठीक आहे सर. आता आपल्या मूळ विषयाकडे आपण येऊया की येत्या 1 तारखेपासून तुमचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाला तुम्ही ठाम आहात का किंवा अन्य काय तर नियोजन तुमच्याकडे झाले? बघा आता सरकार ठाम आहे, आम्ही तसं जर तुमच्याकडे आता सरकार जर म्हणलंय आणि 279 रुपये तुम्हाला परवडत नाही हे तुमचं म्हणणं आम्ही आग्रह केलं, समजा तुम्हाला किती नेमकं परवडतंय, कितीपर्यंत तुम्ही देऊ शकता असं जर म्हणलं चर्चेनंतर विषय निघणार. चर्चा बसल्याशिवाय कुठला विषय मंथन तर व्हायला पाहिजे त्या गोष्टीचं. व्हायला बरोबर, मंथन झाल्याशिवाय विषय निघणार नाही. सरकार बसायला पाहिजे, युनियनवाले बसायला पाहिजे. आता आम्ही अडमुटपणा झाडा घेऊन उपयोग नाही, युनियनवाले अडमुटपणा झाडा घेऊन उपयोग नाही. सरकार पण सर्व सामंजस्याने मार्ग निघणार आहे. बरोबर बरोबर. प्रत्येकाने सामंजस्याने बसतात तरी हा मार्ग घेणार, त्याशिवाय मार्ग निघू शकत नाही. आता मी म्हणलं तुमचं आता तुम्ही असं उलटा प्रश्न विचारता कारखाना तुम्ही चालू ठेवलं नाही, उलटाच विचार करा ना. 3 चौकून देऊन आम्ही आमच्या डोक्यावर बुडतो दगड मारून घेणार आहे काय? हां हो सर. नाही आता काल मास्तरांचं स्टेटमेंट असं आहे की त्यांना मजुरी माग 1000 व्हिडिओ मागा कमीत कमी 200 रुपयाचं मजुरी वाढ मिळते तरी सुद्धा त्यांना द्यायला काय अडचण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं तुम्ही अध्यक्ष म्हणून तुमचं काय भूमिका आहे? जरा सांगून खरं म्हणतं असतं काय. आता 200 रुपये मजुरी मालकाला नफा राहत असेल, सगळं जाऊन सुद्धा 200 रुपये मिळते असं त्यांचं 200 रुपये मास्टरकडे त्यांना गणित काढणार त्यांना ऑडिट कोण माझ्याकडे पाठवा सांगा मास्टरला. त्यांचं ऑडिट कोण करत आहे, त्याची इन्कम रिटर्न दाखल कोण करते? नाही आता सर्व सांगतो. आता एक काम करा, आडम मास्टरला आजच्या 20 वर्षापूर्वी बोलवतो. पाहिजे तुम्ही रस्ता पाडायला स्वतःला विचारा. मी त्यांना बोललेलं आहे 16 ते बिडी कारखाने युनियनवाल्यांना चालवायचं. त्यांनी काय चालवत नाही? 20 वर्षापूर्वी बोललो त्याचा नाही विषय. मी आपण त्याने विनंती करतो, त्याला सांगितलं होतं. आता विनंती करतो 200 रुपये त्यांना नफा मिळत असेल तर बिडी कारखाने आडम मास्टरने चालवावे. त्यांचा सोलापुरात सगळं बिडी कारखाना म्हणून त्यांचाही सत्कार करतो आम्ही. त्यांनी कारखाने चालवायला घ्यावं आणि एवढे आम्हाला द्यावं. 200 रुपये मुनाफा घ्यावं आणि आमचं ब्रँड आम्हाला द्यावं, बिडी आम्हाला द्यावं. बरोबर. आणि कामगाराला सांभाळा. तुम्ही 300 म्हणता मग तो 500 द्या. मागच्या बिट्सला तुम्हाला बोललो होतो मी आडम मास्टरचं चार्ज केला खुशी आहे. मी म्हणतो 500 रुपयाला 200 तुम्हाला मिळणार ना. 100 रुपये कामगार अजून जास्त द्या. 500 झाले आम्हाला का द्यायचं तर तुम्ही द्या. तुमचं बघून आम्ही मागत नाही 5 द्या 50 द्या 100 द्या. का द्यायचं आपण ठरवू ते. जर तुम्ही सांगाल द्या पूर्ण बिडी कारखाना बस. अजून 2 घरकुल त्याबद्दल सोलापूरला असतात जर 200 द्यायचं घरकुल म्हणलं तर आता त्यावरून विषय असा आहे की विडी कामगारांच्या सगळ्यांना चांगलं सोयीचं व्हावं म्हणून मोदीचं विडी कामगारांचं निर्माण केलेलं आहे. 10,000 त्या ठिकाणी वस्ती निर्माण केल्यानंतर हे नगरचं निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी जे कामगारांसाठी जो प्रयत्न आहे तो तुमचा उद्योग संघटनांनी प्रयत्न केलेला आहे. पण त्या ठिकाणचं जे नियोजन व्हायला पाहिजे त्या ठिकाणी अजून पण नियोजन होत नाही. कामगार अजूनही बेचैन आहेत. हे घरकुल कसं झालेलं आहे. हो सर एवढं स्वतः समजू घरकुल झालं हे झालं ब्रँचेस का काढत नाहीत लोक? हे असा जर त्रास असेल तिथे कोण ब्रँचेस काढेल मला सांगा. हे सहकार्य दोन्हीकडनं रेनगर उभा राहिले. आता रेनगर जे मंजूर मी केले स्वतः मास्तरला विचारा तुम्ही कुणी मंजूर केली स्कीम म्हणून. पण हेतू होता की कामगारांना स्वतःची गरज आहे. पण असा एकतर्फा काहीतरी कुठला तरी काहीतरी सांगून हे चुकीचं आहे असं मला वाटतं. मी खरं नाही बोला सरांची मी त्यांचं थांबवलं तर आता तुम्हालाच कंटिन्यू करतो मी. सर आपल्या एक अजून एक महत्त्वाचा विषय आहे की आपण कायद्याची सल्लागार आहात. या व्हिडिओ उद्योगाशी आपण निगडीत आहात. सोलापुरातले सगळे प्रश्न तुम्हाला माहीत आहे. लक्ष्मी विष्णू असेल सोलापूर मिल असेल सगळे प्रश्न माहीत आहेत. काही संघ आता बँका सुद्धा बंद पडलेल्या आहेत. अशी परिस्थिती असताना सुद्धा व्हिडिओ उद्योग हा 30-35 हजाराच्या घरात चाललेला आहे उद्योग आहे. आज सुद्धा आता डबल झालेला आहे. एक कायदा सल्लागार म्हणून आपण या उद्योगाला पण टिकला पाहिजे. कामगार संघटनांना पण एकत्रित यायला पाहिजे आणि जो कामगार आहे तो जगला पाहिजे. यासाठी आपली काय नेमकं आता या पुढच्या काळात तुमची काय नियोजन आहे? नमस्कार. मी खरं म्हणजे बाईट बीट कुठं कोणाला देत नाही. पहिल्यांदा तुम्ही मागितलं हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 1974 पासून या बीडी उद्योगाचं सगळं कामकाज असतं जवळून पाहिलेलं आहे. कृपा करून एक समजून घ्या की हे बीडी मालक म्हणजे
अत्यंत काही रक्तपिपासू काहीतरी प्रॉफिट काढणारे त्यांना पिळवणूक करणे असे कुणी नाही. मी स्वतः सांगतो की मी पाहिलेलं आता कसं आहे. आता मी जास्त मागे जात नाही. 2011पासूनची तुम्हाला आठवण सांगतो. 2011ला प्रथम महाराष्ट्रातील बीडी उद्योगातील सर्व मालक लोक, कामगार प्रतिनिधी, आडाबळी त्यात होते. यांची सगळ्यांची एक संयुक्त मीटिंग कामगार आयुक्तांनी मुंबईला बोलवली होती. आणि तेव्हा त्यांनी काही 100 रुपये फक्त डिक्लेअर केलं होतं किमान वेतन आधी का द्यायचं होतं. तर ते किमान वेतन आम्हाला मान्य नव्हतं म्हणून एकत्र बैठक बोलवली कामगार आयुक्तांनी. त्यात पाच तर धरून असले 100 पाहिजे, बाकी गव्हर्नमेंट म्हणतं 97 पाहिजे. मी स्वतः उठून सांगितलं मालकाचं आम्ही 96 द्यायला तयार आहे. आडम मास्तर सगळ्यांनी मान्य करत होते आणि ते 96 चालू होतं 2014पर्यंत. लक्षात घ्या 2014ला प्रथमच त्या आचारसंहिता असताना 150 नोटिफिकेशन काढलं. मला आता सांगा 96 कुठे आणि 150 कुठे. ते ड्राफ्ट नोटिफिकेशन आम्हाला सांगा हे कमिशनर ऑफिसनेच केलं. आणि नंतर हे युती सरकार आल्यानंतर 210 हा रेट आला. हे लक्षात ठेवा 210चं काय आहे हे 210 पहिल्यांदा सगळ्यांनी विरोध करायला. 210 कसं शक्य आहे. मला तुम्ही सांगा 196 ठरलं आहे आणि लगेच एकदम 210. आत्ता जसं 245 आणि 373 तीच परिस्थिती होती आणि ते शक्य नव्हतं. कारण सांगतो तुम्हाला हे की ते सगळ्यात मोठा कॉम्पोनंट खर्चाचा हा मजुरी व्यवसाय. कुठल्याही व्यवसायात असं नसतं. 30, 35, 25% लेबर करतात. 10% इथे कुठेही इथं साधन नाही आहे, इथं यंत्र नाही, काही सगळं हात कामगारांवर चालतं. आणि अशी वस्तुस्थिती असताना तुम्ही एकदम जर 210 केलं कोण चालवणार विषय. ते झाल्यानंतर गव्हर्नमेंटनीच 3 सदस्य मुद्दाम सांगतोय ठळकपणे द्या. गव्हर्नमेंटनी 3 सदस्य स्वतःहून नेमली. आपले तत्कालीन राज्यमंत्री कामगार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली. लक्षात घ्या. आणि प्रकाश मेहता तेव्हा मंत्री होते, कामगार मंत्री, कॅबिनेटमध्ये. त्यांच्या संमतीने त्या हे झाली कमिटी. त्यात सगळ्या लोकांना मालकांचे प्रतिनिधी, कामगारांचे आडम स्वतः त्यात प्रतिनिधी होते. लक्षात घ्या. आणि त्या समितीने अहवाल दिला 18 साली. 2018ला अहवाल दिलेला आहे, रेकॉर्डवर आहे. त्यात किती केली मजुरी? 210 नाही 166 165. का कमी काय केली कमी? 2014ला जर 210 होती 165 कशी होईल? म्हणजे मग ती 210 आहे ती योग्य आहे का आपल्यालाच दिसेल ना. 14 साली जर 165 ठरवते तर 2014 साली आपल्या 210 कशी होईल? 210 14 साली आणि 18 4 वर्षानंतर 165. म्हणजे आणखीन कमी पाहिजे ना 14ला. बरोबर हे तर क्लिअर आहे. दुसरं सांगतो त्याप्रमाणे आज तागायत प्रत्येक बिडी कारखानदार त्याप्रमाणे मजुरी त्याचे फायदे 30% हे सगळं देतात. सरकारचा बोनस बाळंतिणीचं सगळं देतात. मला सांगा आता 8 वर्ष झोपलं गव्हर्नमेंट आणि हे कामगार संघटना सुद्धा. आणि 26 साली एकदम तुम्ही काय म्हणता 210चं जे नोटिफिकेशन अस्तित्वात नाही त्याप्रमाणे द्या. आणि आम्हाला संघटनात पाळा तुम्ही. तुम्हाला शक्य आहे का मला सांगायला. आणि हे सांगतो या महत्त्वाचे कारखानदार साबळे वगैरे देसाई ठाकूर सावदेकर एवढे 4-5 आहेत. त्यांचे सगळ्यांचे कारखाने परवायच्या म्हणजे तेलंगणात आले. तिथं मजुरी किती 238. आता यांचे कारखाने मग 238,000 बिडीला जो तो तिथे करतील का? सोलापूरबद्दल फार प्रेम आहे कामगारांना इथे करतील. पण किती काय आत्तापर्यंत या इतिहासात किंवा भारतात कुठेही एवढी मजुरी कुठंच नाही. म्हणून महाराष्ट्र पुढारलेलं म्हणून चालू शकेल काय? पुढारलेलं म्हणून हिथं तयार झालेली गिऱ्हाईक घेईल का या भावात? असं चालेल काय? हा विचार करायला नको.
आणि परत तुम्ही हे किती देता इतकं वाढवत का नाही देणार का नाही अरे काय चाललंय हे शक्य आहे का तुमचा नफा किती? ठरवलं पुढचं संपत्ती हे सगळे कामगार ठिकाणी फिजिकली शक्य फिजिकल आहे कुठला माणूस चालेल कारखाना अगदी चॅरिटेबल असेल तर कोण चालेल प्रॉफिट तर काढ आणि कुठला काढला 200 रुपये प्रॉफिट काय आधार आहे त्याला आणि ते आत्ता झाला का इतक्या वर्षापासून कारखाना चालू आहे लक्षात घ्या हे प्रत्येक वेळेस हा गोळ असा केलेला आहे आणि आता हे सगळे आडम मास्तर किंवा ते काही जागा संघटना त्यांचं ऐकतात आज चित्र काय आहे प्रत्येक कारखान्यातले कामगार जात आहेत ACL आम्हाला 245 238च द्यायला पाहिजे आम्ही त्या 165 प्रमाणे ते स्वतःने मी 245 द्यायला लागलो कामगार खुश आहेत ते स्वतः जातात ACL त्यांनी आत्ता नाही जेव्हा एक सुरू केलं तेव्हा निवेदन दिलेली गव्हर्नमेंटला दिली कमिशनर आणि आत्ता सोय गव्हर्नमेंटने केलेली आत्ता आचारसंहिता होती आचारसंहिता असताना तुम्ही गव्हर्नमेंटनी ह्या कमिशनर ते सेम परत कामगारायुक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते 210चं जे रिकव्हरी मागता जे अस्तित्वातच नाही नोटिफिकेशन ते कितपत योग्य आहे हे कुठं टिकेल मला सांग आणि व्यवसाय करणं शक्य काय तुम्ही का चालवत नाही बंद कर आणि कसले प्रश्न विचारतात त्या अकाउंटंटला पगार 18,000 आहे काय ACL विचारतो आणि त्या कामगाराला आता कुठल्याही मॅनेजमेंटमध्ये मॅनेजरला आणि शिपायाला सारखाच तो पगार तुमच्या क्लार्कचा पगार किती आणि तुझ्या शिपायाचा पगार किती काय काय म्हणजे ही चेष्टा चाललेली ही कारखानदारांची चेष्टा तुम्ही काय बघायला नुकसान होईल त्यांचं आता तिथं जर 238 मिळते तुम्ही का कंपेअर करता इथंच करा आणि असं करता येईल का आणि कोण म्हणणार कुठलं कोर्ट आहे म्हणणार आहे की 218 तुम्हीच तेव्हा ठरवले 18 साली 165 नाही आता तुम्ही 14 प्रमाणे 210 द्या ते कुठल्याला बसतंय मला सांगाय मला बाकी काही डिटेलमध्ये जायचं नाही त्या राजकारणात जायचं नाही आणि या कारखानदार मी फक्त एवढी बाजू मांडली की कायदेशीर काय बघा आणि चॅनलने आता तुम्ही बघा मुलाखती कामगारांच्या ते काय एवढे शिकून आणलेत का कोणी कसं शक्य आहे का आणि का संघटना कामगार संघटना एवढ्या ॲक्टिव्ह म्हणतात का गप्प बसले सगळे तर आता थांबवायचं होतं जाऊन आला तुम्ही आणि यांच्याकडे तिथे येतात बघा आता हे असं ही वस्तुस्थिती ही शासनाच्या लक्षात घेतलीच पाहिजे अन्यथा प्रश्न सुटणार नाही आणि नाईलाजाने पर्याय नसतं ऑटोमॅटिक कारखाने बंद कारखानदारांनी बंद करायचं कारण नाही आणि एक मिनिट बंद करायचं आम्ही काही स्वतःहून डिक्लेअर करणार असतील तर त्यांचा प्रश्न पण असा व्यवसाय चालू शकेल का हा विचार करा एवढे धन्यवाद कर्नाटकला अवास्तव मजुरी वाढ झाली कर्नाटकातले सगळे कारखाने बंद झाले एक पण कारखाना बिडी कारखाना कर्नाटकला नाही आहे हे पण त्याला ॲड करून घ्या हो कर्नाटक बंद झाले कुठल्या कारखानदाराने ज्यांनी कर्नाटकात प्रयत्न केला त्यांना बंद करा असं म्हणतात वाढीमुळे त्यांना ते जोडलं कर्नाटकात सांगितलं मी स्पष्ट सांगतो कर्नाटकात तुम्ही रिपोर्टर म्हणून कुठे जाऊन बघा मजुरी ऑफिशियल किती आणि देतात किती ACL पुढे करार आहेत त्यांचे मजुरीपेक्षा कमी आणि ACL करतात ही माझी माहिती आहे तुम्ही माहिती घ्या धन्यवाद माहिती घ्या सोलापूर महाराष्ट्र कारखानदार तिथं कर्नाटकला कारखाने उघडण्यासाठी गेले कारखाने चालू केले बरोबर तिथली मजुरी जास्त झाली मजुरी वाढली त्याने कारखाना महाराष्ट्र कारखानदार परवडलं नाही ते म्हणून तिथल्या कारखान्याने बंद करून परत तेलंगणाला गेले आता आपण या ठिकाणी बीड उद्योग संघातील अध्यक्ष आणि कायदेतज्ञ यांची आपण थोडक्यात का होईना पण त्यांची मनोगत आपण जाणून घेतली आहे त्यांचं म्हणणं आपल्यासमोर स्पष्टपणे कळालेलं आहे की कामगारांना जे अपेक्षित आहे ते आम्ही देण्याचाच प्रयत्न करतोय त्या व्यतिरिक्तही जर सरकारनं जर म्हणत असेल तर आमच्याकडनं ते पेलणं शक्य नाही आहे यापुढेही आम्ही शासन
कामगार संघटना आणि उद्योजक असं तिघांनी मिळून एकत्रित येऊन त्रिसदस्य समिती नेमून पुन्हा एकदा एकत्र यावं आणि आमचे जो प्रश्न आहे तो त्यांनी जाणून घ्यावा, बरोबर. यावर योग्य तो तोडगा काढावा, त्यानंतरच आमचं नियोजन पुढचं आम्ही बरोबर. बदलू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण चॅनलच्या वतीनं असं एक आवाहन करूया की यांचा प्रश्न तातडीने मिटावा आणि येणारा जो 1 तारखेचा जो बंद आहे तो तात्पुरता होईना का पण थांबावं आणि कामगारांना पुन्हा एकदा काम व्यवस्थित सुरळीतपणे होईल असं आपण आशा करूया. आपण या ठिकाणी या आलेल्या पाहुण्यांचा आपण चॅनलच्या वतीनं आभार मानूया. धन्यवाद. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981 वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन. विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल पुन्हा याल.